जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 19 मधील महिलांकरिता सक्षमीकरणाचा संकल्प घेऊन महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीचा उद्घाटन सोहळा माजी महापौर व शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। यावेळी प्रभागातील महिला या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांना त्यांच्या धक्काधक्कीच्या जीवनातला थोडा वेळ निवांत व आनंदाने जावा यासाठी शिवसेना कशिश पार्क यांच्या वतीने स्वामिनी महिला मंडळाच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात स्वरसंध्या आणि महिलांसाठी खास बाईक रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। स्वरसंध्या कार्यक्रमात पारंपरिक मराठी गाणी, स्फूर्तिदायक गीतं असे सुरेल सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित राहून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या सर्व प्रभागातील शेकडो महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला होता। त्यांच्या या जोशपूर्ण सहभागाबद्दल त्यांनी आनंद देखील व्यक्त केला। मन ज्ञान गुण सागर जग पिस देव लोग उजागर देखेगी ये दुनिया ये घुमाओ। लिख दे नई कहानी अब तू तेरी जुबानी, भूल के बातें पुरानी के जैसे किसी ने कब का क्या था। लिख दे नई कहानी अब। मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 19 हा अतिशयोक्तीने होणारा हा ठाण्यातला एकमेव प्रभाग आहे की जिथे सगळे सण, सगळेच उपक्रम हे मोठ्या उत्साहात साजरे होतात आणि त्या प्रत्येक उपक्रमाला हा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। तुम्ही बघू शकता की अगदी मागेपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत महिला बाईक घेऊन अगदी नटून थटून फेटे बांधून या रॅलीमध्ये सहभागी झाल्या। मला वाटतं महिला दिन हा आज खरा त्यांचा दिवस आहे, म्हणून तुम्ही मॅडमची बाईट घेतली, आदरणीय मीनाक्षी शिंदेताईंची बाईट घेतली। तर माझी बाईट देण्यापूर्वी मी त्यांना फक्त शुभेच्छा देऊ शकतो। एक घरातला, कुटुंबातला सदस्य म्हणून या सगळ्यांनी कायमच, कोणी बहीण म्हणून, कोणी मावशी म्हणून, कोणी काकी म्हणून, कोणी आत्या म्हणून, या सगळ्यांनीच कायमच एक विशेष असा स्नेह माझ्याप्रती व्यक्त केलेला आहे। आज महिला दिन आहे, त्यांच्या सक्षमीकरणाच्या, त्यांच्या एम्पॉवरमेंटच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रभागातला एक जबाबदार नागरिक म्हणून जिथे जिथे महिलांना गरज लागेल माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी त्यांच्यासाठी कायमच उपस्थित राहील अशी ग्वाही देखील आज महिला दिनाच्या त्यांना देतो। आणि या महिला जास्तीत जास्त सक्षम होतील, महाराष्ट्र आपला वाढणार आहे, महाराष्ट्राची प्रगती होणार आहे। त्यांना सगळ्या महिलांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा। असेल बाईक रॅलीसाठी ॲक्च्युली आपण यावर्षी पुन्हा एकदा बाईक रॅली केलेली आहे। महिलांचा वर्षोनवर्ष हा प्रतिसाद वाढत चाललेला होता की एक आपण तुम्ही बघितलं तर आपण सेफ्टी आणि ह्याचे पण संदेश दिलेले आहेत काही ठिकाणी, आणि ही एक सक्षमीकरणाची बाईक रॅली आहे। आत्तापर्यंत फक्त महिला सक्षमीकरण आणि हे खूप छान घोषणा होत्या, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर खऱ्याखुऱ्या अर्थाने महिलांचं सक्षमीकरण त्यांनी केलं आणि त्यामुळे ह्या वर्षीची जी बाईक रॅली आहे लाडक्या बहिणींची ती एकदम उत्साहाने बघायला मिळते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असा उत्साह आहे। आपण ह्या संपूर्ण प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 19 ची आहे आणि संपूर्ण प्रभागामध्ये आपण अगदी घरोघरी जाऊन प्रत्येकाला लाभार्थी बनवून आपण ही लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले होते आणि ह्या लाडक्या बहिणी मोठ्या उत्साहाने शिंदे साहेबांकरिता उतरलेल्या आहेत की महिला सक्षमीकरण, ज्या ज्या लोकांनी फक्त महिला दिनाला का सक्षमीकरण करा अशा पद्धतीचे जे फक्त नुसते संदेश देत होते तर ते खऱ्याखुऱ्या अर्थाने त्यांनी सत्यात उतरवून दाखवण्याची जी ताकद फक्त एकमेव शिंदे साहेबांमध्ये, आणि त्यामुळे ही
ही बाईक रॅली थोडीशी एक भगवामय आहे आणि एकदम उत्साहमय आहे की आता सध्या आमचे साहेब आता उपमुख्यमंत्री आहेत आणि तरीही देखील महाराष्ट्राची एक सुंदरशी धुरा स्वतः सांभाळत आहेत. त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे कालच त्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पुन्हा एकदा पैसे आलेले आहेत. अशा पद्धतीने साहेबांनी दिलेलं शब्द आहे, वचन आहे, जे म्हणजे कधीही आपण विचार करू नाही शकत तशा पद्धतीचं साहेबांनी महाराष्ट्र आपल्याला घडवून दाखवला. आणि मला असं वाटतं ही एक विजयाची नांदी आहे. साहेब पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या भरघोस मतांनी या प्रभागातून साहेबांना निवडून दिले, तर हे सर्व शिंदे साहेबांचे कार्यकर्ते, शिंदे साहेबांच्या बहिणी सगळ्या आज महिला दिनानिमित्त उतरलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केला आहे. मात्र त्यांची देयके देण्यास चालढकल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज मोर्चा नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी प्रतिकात्मक तिजोरी आणली होती. अर्थमंत्री अजित पवार या तिजोरीचं दार उघडा अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलजीवन मिशन विभाग, ग्रामविकास, जलसंधारण सारख्या अनेक शासनाच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदार यांचे अनेक प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी शासन, मंत्री, प्रशासनाकडून शासन स्तरावरती काहीही प्रयत्न होत नाहीत. याबाबत शासनास कंत्राटदार महासंघाने वेळोवेळी 5 मागण्यांचा ड्राफ्ट दिला होता. पत्रव्यवहार व बैठकी घेतली होती, परंतु शासन काहीही करत नाही असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता. मोर्चेकरांनी वाटेत येत असलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं. दरम्यान राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलजीवन मिशन, जलसंधारण, स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामं करणाऱ्या कंत्राटदार यांची देयके तातडीने देऊन कंत्राटदार, त्यांचे कुटुंब व त्यांच्यावर अवलंबून असणारे व्यावसायिक यांची वर्षानुवर्षाची देयके मिळत नसल्याने होणारी आर्थिक पिळवणूक व उपासमार तातडीने बंद करावी. राज्यातील सर्व विभागाकडील कामं मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनाने सदर कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबवण्यात येऊ नये अशी मागण्यांचं निवेदन महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला दिलं आहे. निधी आमच्या हक्काचा, निधी आमच्या हक्काचा. अर्थमंत्री साहेब, अर्थमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, अजितदादा, अजितदादा, अजितदादा. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा, अजितदादा, 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 अजितदादा. दार उघडा, दार उघडा, अजितदादा. दार उघडा, दार उघडा, अजितदादा. दार उघडा, दार उघडा, अजितदादा. दार उघडा, दार उघडा,
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आज हा मोर्चा घेतलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतोय. मागच्या 2 वर्षापासून आम्ही अक्षरशः मेहताकुटीला आलेलो आहोत. आम्ही शासनाला वारंवार विनंती करतोय. आम्ही लेखी निवेदनं दिलं, आम्ही तोंडी येऊन भेटलो. मधल्या काळामध्ये आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांनी विविध प्रश्नासाठी, मग गणपतीचा उत्सव असू द्यात, दीपावलीचा असू द्यात, नवरात्र उत्सव असू द्यात किंवा मार्च एंडिंगचा असू द्यात, आम्ही वारंवार शासनाकडे येऊन आम्ही सांगत गेलो की आम्हाला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या. आताच आमच्या बंधूंनी एकाने सांगितलं की हा जो निधी आम्ही काम केलेला आहे, हे काम आम्ही आमच्या स्वतःच्या हितासाठी केलेलं नाहीये. हे जनतेचं काम आम्ही जनतेसाठी केलेलं आहे. लोकप्रतिनिधींनी भांडून, त्या आमदारांनी, त्या खासदारांनी, त्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांनी भांडून शासनाकडनं ही कामं पास करून घेतलेली आहेत. त्याचं रीतसर टेंडर निघालं. ते टेंडर निघाल्यानंतर आम्ही आमच्या घरचा निधी टाकून ही कामं पूर्ण करून दिलेली आहेत. आज मोदीजींचं स्वप्न आहे की भारत हा विकसित भारत घडावा, पण तो विकसित भारत घडत असताना खरोखर त्या विकसित भारताला हे शासन कुठेतरी खीळ बसवत नाहीये का आपण हा उद्याचा जो आधुनिक भारत घडवायचा असेल त्यासाठी तुम्ही कंत्राटदारांची देयकं द्यायला पाहिजेत. आज निवेदन करतो मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला. ठाण्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही वारंवार त्यांच्याकडे निवेदने दिली. आता आमची देवाभाऊंना विनंती आहे की साहेब आता तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, कंत्राटदारांनी करायचं काय. वारंवार आम्ही तेच सांगतोय. $5 ट्रिलियन आपल्याला इकॉनॉमी करायचं असं माननीय देशाचे पंतप्रधान विकास पुरुष यांचं स्वप्न आहे. पण ते 5 ट्रिलियनची जर आपल्याला इकॉनॉमी करायची असेल तर कंत्राटदारांची देयकं तर द्यायला पाहिजेत. कारण की आमच्या देयकांमधून 22% निधी हा आम्ही शासनाला त्वरित देत असतो. मग तो जीएसटीचा परतावा असू द्यात, तो इन्कम टॅक्सचा परतावा असू द्यात, तो सिक्युरिटी डिपॉझिटचा परतावा असू द्यात किंवा तो सेसचा असू द्यात किंवा इन्शुरन्सचा परतावा असू द्यात, हे परतावे आम्ही शासनाला ताबडतोब देत असतो. मग $5 ट्रिलियन जर आपल्याला इकॉनॉमी साध्य करायची असेल तर हे 22% 23% शासनाला पुन्हा मिळणार आहेत की नाही, हे शासनाने थोडं तरी याचा विचार करावा. आज बजेट सत्र आहे. आज माननीय आमच्या तिजोरीमध्ये आम्ही म्हणतोय, अजितदादांना आम्ही विनंती करतोय त्या तिजोरीच्या माध्यमातून की जसं ज्ञानेश्वरांची ज्यावेळेस ताटी बंद झाली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तसं आता अजितदादांना आम्ही विनंती करतो की दादा या तिजोरीचं दार उघडा आणि आम्हाला निधी द्या दादा. एवढं बोलतोय. याच्यातनं सुद्धा जर आता त्यांना जर वाटत नसेल तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावरती राहील. सन्मान स्त्री शक्तीचा, सन्मान महिलांच्या कर्तृत्वाचा, सन्मान महिलांच्या कार्याचा, अर्थातच जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना ठाण्याचे माजी विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ माजी नगरसेवक मनोज शिंदे व प्रणिता शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या श्रीनगर परिसरामध्ये जागतिक महिला दिन लाडकी बहीण पुरस्कार सोहळा 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. हा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विविध कर्तृत्ववान महिलांचा लाडकी बहीण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये या कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं. या लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या महिलांना पैठणी व चांदीचे पैजण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाला माजी नगरसेविका जयश्री रवींद्र फाटक तसेच शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी ठाणे जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे, प्रणिता शिंदे, विभाग प्रमुख परेश चाळके, समाजसेविका प्राजक्ता चाळके, माजी नगरसेविका आशा कांबळे, माजी नगरसेविका शिल्पा वाघ, माजी नगरसेविका मनीषा कांबळे सह परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्या कार्यक्रमामध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी संगीतमय कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर पुढचा पुरस्कार आहे सुरेखा सरिता झरे. यानंतर पुढचा पुरस्कार आहे. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. हा जागतिक महिला दिन हा त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी विभागात शाखेमध्ये भगिनींचा सन्मान, महिलेचा सन्मान, महिलेची सुरक्षितता ही फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा व्हावा असे आदेश आम्हाला असल्यामुळे आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम श्रीनगर या भागामध्ये घेतला आहे. श्रीनगर भागामध्ये घेण्याचं कारण जरी श्रीनगरमध्ये असलं तरी हा संपूर्ण वागळे विभागाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत. मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. कर्तृत्ववान महिला या ठिकाणी आहे. मला आश्चर्य वाटलं की एक रिक्षा चालवून एक कंडक्टर बाई
त्या ठिकाणी आपलं घर सांभाळते. अशा प्रकारच्या विविध याच्यामध्ये रणरागिणी आपलं कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न करतात. एका महिलेचा नवरा जवळजवळ 15 वर्ष बेडवर आहे, पण तिने आपल्या घराची धुरा सांभाळण्याचा ती प्रयत्न करते. अशा सर्वांचा सन्मान करून आणि वेळ आली तर ह्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देखील करण्याचं संपूर्ण मानस या माध्यमातून आमचा आहे. त्याच्यामुळे आज जो कार्यक्रम केला आहे त्या आमच्या सर्व आज आमच्या पाठक माझी ताई या ठिकाणी आलेल्या कार्यक्रमाला बरेच आता मीनाक्षी शिंदे देखील या ठिकाणी महिला आघाडीच्या येतील. अशा सर्वांनी आमच्या प्रणिता असेल, प्राजक्ता असेल, भक्ती असेल, आमचे वाघ मॅडम असेल, आमचे साक्षी पटाणे असेल, आता नाव घेत नाही मी, मनीषा कांबळे असतील, अशा सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि मला आनंद आहे कारण का आता या संपूर्ण ठाण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे त्यांच्या विचारांना, त्यांच्या स्वप्नाला जी काय साथ द्यायची ती सर्व आम्ही करणार आहोत आणि आम्ही ते करतोय. आपल्याला माहिती आहे या माध्यमातून स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा आनंद आश्रममध्ये जो लोकांसाठी जो वेळ असायचा त्या देखील सूचना आम्हाला शिंदे साहेब, खासदार मस्के या सर्व खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला आणि आम्ही त्या ठिकाणी लोकांशी जनसंवाद साधण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये देखील पाहिलं असेल प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी येतोय. आता शिवसेना आणि शिवसेनेचा ठाण्याची शिवसेना हे ब्रीदवाक्य पक्के झालेलं आहे. आम्ही प्रत्येक गोरगरिबाच्या मागे संरक्षणार्थ सर्वच उभे राहणार आहोत एवढं या ठिकाणी सांगतो. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. होलिका उत्सवाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना रंगाची उधळण करण्यासाठी विविध रंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र बाजारात मिळणाऱ्या रासायनिक अथवा विषारी द्रव्यांनी तयार केलेले रंग आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रंगांमुळे डोळ्यांना इजा, त्वचाविकार अथवा शरीरात गेल्यावरती धोकादायक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पानं, फुलं, माती इत्यादी नैसर्गिक रंगांची होळी खेळण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे. होळीच्या उत्साहाचा आता सगळीकडेच रंग चढत चालला असून गल्लीबोळात उत्सवाचा माहोल आपल्याला बघायला मिळतोय. बच्चे कंपनी आतापासूनच धमाल करताना दिसून येते. मात्र ही धमाल अंगाशी येणार नाही ना याची काळजी घेणं आवश्यक आहे. अंगावर पाणी उडवून रंग लावण्याचे प्रकार ठिकठिकाणी बघायला मिळत असले तरी या रंगात रासायनिक रंग अपायकारक ठरतोय. कृत्रिम किंवा अजैविक रंग हे ॲल्युमिनियम, पारा, मोरशूट, जस्त, कथील, क्रोमियम, कॅडमियम वगैरे धातूंपासून बनवलेले असतात. रासायनिक अथवा विषारी रंगांची उधळण केल्यावरती त्वचेला जळजळ होणे, अंगावर पुरळ येणे, लाल होणे, खाज येणे याचा त्रास होऊ शकतो. यासोबतच रंगांची पूड जर खरखरीत असेल तर त्वचेवरती ओरखडेही उठू शकतात. डोळ्यांना जळजळ होऊन रंगांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होण्याचा धोका असतो. आता आपल्या संस्कृतीनुसार आपण होळी सण हा खूप थाटामाटात जोरात साजरा करतो. एक एन्जॉयमेंटचा आणि धमाल करण्याचा दिवस आहे म्हणून आपण साजरा करतो. या आठवड्यात होळी आहे, रंगपंचमी आहे. परंतु दिवसेंदिवस आपण जो काही गोष्टीचा उद्रेक किंवा अतिरेक व्हायला लागला असे एकंदरीत निदर्शनास येतं. मार्केटमध्ये सध्याच्या घडीला चायनात आलेली असतील किंवा कुठनं आलेले असतील रासायनिक खूप हार्मफुल केमिकल असलेले कलर्स किंवा हार्मफुल केमिकलपासून बनवलेले कलर्स खूप अवेलेबल आहेत. आपण स्वस्त असतील किंवा अवेलेबल असेल म्हणून विकत घेऊन टाकतो आणि ते अंगावर टाकतो किंवा उडवतो. हे पर्टिक्युलर स्किनला किंवा पर्टिक्युलर डोळ्याला खूपच घातक आहे. हे रासायनिक कलर्स जेव्हा डोळ्यामध्ये जातात कधीकधी डोळे म्हणजे व्यक्ती अंध व्हायची पण याच्यामध्ये आपल्याला शक्यता जास्त असते किंवा मग परमनंटली काही गोष्टी ॲलर्जी होणं, स्किनवर खूप घातक हे गोष्टी ठरू शकतात. दम्याचे पेशंट असेल किंवा ज्यांना फुफ्फुसाचा आजार असेल ह्या लोकांनाही ह्या कलरचा खूप जास्त त्रास होतो. कृपया रंग उधळा, मजा करा. होळी आहे, सेलिब्रेट करायलाच पाहिजे तर काही डाऊट नाही. परंतु जेवढं आपल्याला पॉसिबल जेवढं शक्य होतील तेवढं नॅचरल कलर्स किंवा जे फुलांपासून किंवा मातीपासून बनवलेले कलर, इनफॅक्ट मातीबरोबर जर तुम्ही खेळलात तर त्याचे इफेक्ट बॉडीवर चांगले असतात. मातीचे कलर वेगवेगळे असतात. हे कलर्स असतील किंवा नॅचरली आपल्याकडे बऱ्याच औषधी विविध फुलांपासून, विविध झाडांपासून, पाल्यापासून किंवा एक बिलकुल नैसर्गिक असं कलर बनवलं जातं. ते कलर्स वापरून होळी सेलिब्रेट करा. आणि खूपच जास्त कलर उडवूनच खूप जास्त एन्जॉय करतो असंही काही नाही. आपण एकदा चेहरा रंगवला इनफ होतो आणि जर त्याचा अतिरेक टाळला तर नक्कीच आपल्याला आणि सोसायटीला त्याचा फायदा होईल.
दुसरं महत्त्वाचं, बऱ्याच अंशी बघतोय की लोक ऑइल पेंट आणि तो व्हाईट कलरचा जो आपण ग्रिलला वगैरे वापरतो किंवा तो एक शाईन करणारा मटेरियल ते लावलं जातं. हे तर प्रचंड घातक आहे. स्किन, बऱ्याच लोकांची स्किनला ॲलर्जी होते, का स्किनचे बरेच आजार होतात, डोळ्यांचा प्रचंड त्रास होतो. याच्यामुळे जर डोळ्यात हा गेला चुकून नाकात पण जातो, तेच सांगितलं की श्वसनाचा पण लोकांना याच्याबद्दल विकार होऊ शकतात. तर काळजी घ्यायला पाहिजे. सेलिब्रेट द होळी. होळी है आपण एन्जॉय करायलाच पाहिजे, परंतु आपण जेवढं नॅचरल आणि निसर्गाच्या सान्निध्यात आणि निसर्गाबरोबर करू तेवढं खूप चांगलं राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ठाण्याच्या शीळ परिसरातून जात असून या प्रकल्पादरम्यान अडथळा ठरणाऱ्या इमारतींवरती ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई सुरू असून ठाणे महानगरपालिका उपायुक्त मनीष जोशी आणि मंडळ अधिकारी महसूल विभाग सपना चोरे, तलाठी नितीन पिंगळे आणि मुंब्रा मंडळ तलाठी यांच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. कारवाई दरम्यान अतिक्रमण करणाऱ्या माफियांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. या दरम्यान 2 महिला पोलिसांना इजा झाली असून कारवाई दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांना शिळे पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ही कारवाई सुरू झाली असून संपूर्ण बुलेट ट्रेन परिसरात या अनधिकृत इमारती उभारलेल्या निष्ठानाभूत करणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आणि मुंब्रा सर्कल ऑफिसर सपना चौरे यांनी सांगितलं. हे बघा, बुलेट ट्रेन प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे कलेक्टर ऑफिस यांना सूचित करण्यात आले होते की बाबा बुलेट ट्रेनच्या मार्गावर एक शीलपाटा येथे अनधिकृत बांधकाम होत आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यासोबत महसूल विभागामार्फत जी एक DPL असते, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, म्हणजे नोटीस देणं, सुनावणी घेणं, आदेश पारित करणं, MRTP केस करणं, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. यापूर्वी महानगरपालिका आणि महसूल विभाग इथे कारवाई करायला आली होती, परंतु खूप मोठा विरोध झाला. मग आजची ही कारवाई नियोजित करण्यात आली. सदर कारवाईमध्ये टायगर पोलीस स्टेशनचा आम्हाला बंदोबस्त भेटला, आपण बघतातच आहे. आणि त्यानुसार आज आता ही कारवाई सुरू आहे आणि हा जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे हा संपूर्णपणे हे भुईसपाट होणार आहे.